नमस्कार. मी शर्मिला. मी हिरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत. काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवरती शर्मिला नगरकर आल्या होत्या आणि त्यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची नेमकी सांगड कशी घालावी याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. आज पुन्हा शर्मिलाताई आपल्या चॅनलवर आल्यात आणि आज त्या आपल्याला अग्निहोत्र विषय सांगणार आहेत. सनातन धर्माची एक परंपरा अग्निहोत्र आपल्याला सगळ्यांना माहिती असतं, की अग्निहोत्र हे केलं जातं, अग्नीची उपासना केली जाते आणि त्याचे आपल्या शरीरावर, मनावर खूप सारे परिणाम होत असतात. पण हे नेमकं कसं करावं, कधी करावं, त्याची पद्धत काय आहे किंवा हे केल्याने नेमके काय फायदे होतात, ते कधी काळापर्यंत करावं, कोणी करावं, कोणी करू नये, हा एक खूप मोठा आणि असा गहन असा अभ्यासाचा विषय आहे. शर्मिलाताईंनी जे एम-फिल केलं त्याच्यामध्ये त्यांचा हा अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे ह्या विषयावरती त्या आपल्याला खूप सखोल आणि उत्कृष्ट असं मार्गदर्शन आज करणार आहेत. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओच्या शेवटी अग्निहोत्र नेमकं कसं करावं त्याची कृती, साधन सामुग्री सकट दाखवलेली आहे. तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. तसंच आपल्या हिरकणींचा प्रवास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तर तुम्ही जरूर ऐका आणि तुमचे अभिप्राय नेहमीप्रमाणेच कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. चला तर मग आपण आज शर्मिलाताईंशी गप्पा मारूया. शर्मिलाताई, मी हिरकणी चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप स्वागत. आज नमस्कार. खास तुम्ही अग्निहोत्र याविषयी बोलण्यासाठी आलात आणि मलाही सगळं जाणून घ्यायचंय. त्याच्यामुळे आज तुम्ही बोला, मी ऐकणार आणि माझ्या काही शंका असतील तेवढे प्रश्न मी तुम्हाला विचारेन. तर नक्की, आज तुम्ही जरूर आम्हाला जरूर. नेमकं काय सांगणार आहात? अग्निहोत्र म्हणजे काय, किंवा ते आपल्या आत कसं आहे, बाहेर कसं आहे, आणि वेदांमध्ये त्याची ऍक्च्युअली सुरुवात झालेली, वेदांपासून म्हणजे ऋग्वेदापासून त्याची सुरुवात कशी झाली, त्याच्यात काय सांगितलं गेलं, आणि आज सायंटिफिकली ते सगळं कसं प्रूव्ह झालंय. आणि त्या काळी जे आपल्या ऋषीमुनींनी कोड लँग्वेज मध्ये सांगितलं होतं ते आता कसं हे होतंय ते एक एक उदाहरणांनी मी तुला हळूहळू सांगेन. अगदी. पण बेसिकली मी आधीच क्लिअर करते की युट्यूबवरनं अग्निहोत्र कसं करायचं ह्याच्यावर खूप व्हिडिओ आहेत. त्यामुळे मी ती प्रोसेस नाही इथे एक्सप्लेन करणार आहे, कारण तुम्ही अग्निहोत्र म्हणून जरी युट्यूबवर टाईप केलं तरी तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळतील. ओके. मी त्याच्या मागचं तत्व सांगायचा प्रयत्न करणार आहे. अगदी चालेल. सुरुवातीपासून म्हणजे ना, अग्निहोत्र या शब्दाचा अर्थापासूनच तुम्ही सुरुवात करावं असं मला वाटतं. अगदी अग्निहोत्र म्हणजे जरूर जरूर. नेमकं काय? हा, अग्निहोत्र हा शब्द जर आपण डिवाइड केला तर तो दोन छोट्या शब्दांनी तयार होतो. एक अग्नी आणि दुसरं होत्र. अग्नी म्हणजे आपल्याला माहितीये आग, ऊर्जा, ऊर्जेचं एक स्वरूप आहे ते. आणि होत्र म्हणजे हवन. तर अग्निहोत्र ही एक अशी एक पद्धत आहे किंवा प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण काही ठराविक गोष्टी म्हणजे गाईच्याच गौऱ्या, गाईचं स्तूप, अक्षदा, त्याच्यानंतर ठराविक आकाराचं भांड, हे आणि त्याचं धातू हा देखील ठराविक आहे. हे सगळं वापरून आपण एकत्रित जेव्हा ती प्रोसेस करतो तेव्हा त्याच्यातून जे बाहेर पडणारी ऊर्जा आहे तर ती ऊर्जा ही तुमचं वातावरण शुद्ध करण्यासाठी म्हणून खूप उपयोगी पडते. आणि याच्या मागे म्हणजे ही त्याची सुरुवात म्हणशील तर आपला जो पहिला वेद आहे ऋग्वेद, जो वेदव्यासांनी लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये सुरुवातीचा श्लोकच अग्निमेळे पुरोहित्यम असा आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी अग्नीलाच देवता मानून अग्नीची पूजा करा आणि कुठल्याही गोष्टीला सुरुवात करा असं सांगितलंय. तू आजही बघशील तर आपण कार्यक्रमांमध्ये गेलो तर समई लावली जाते किंवा सकाळ संध्याकाळ आपल्याला सवय असते देवळासमोर दिवा किंवा उदबत्ती लावायची. तर हे सगळं जे आहे तर त्याची सुरुवात तेव्हापासून झालेली आहे. कसं आहे ना की ब्रह्म जे आहे ती ब्रह्मामध्ये जी आहे ब्रह्मांडामध्ये ती ऊर्जा स्वरूप आहे. सगळं आहे ते ऊर्जा स्वरूप आहे आणि ते ऊर्जा स्वरूप जी ज्याला आपण देव म्हणतो
ती ऊर्जा माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून तिला काही स्वरूप दिलं गेलं आणि माध्यमां थ्रू ती आपल्यापर्यंत पोहोचवली गेली. आणि हे माध्यम कोण होते? तर हे माध्यम होते ऋषीमुनी. सतयुगामध्ये माणसाचं आयुष्य साधारण 1,00,000 वर्षाचं होतं. आता युग जशी जशी बदलत गेली तसं तसं माणसाचं आयुष्य पण कमी होत गेलं. पण सतयुगामध्ये जेव्हा 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं तेव्हा 10-10, 20-20 हजार वर्ष ऋषीमुनी तपश्चर्या करायचे. तपश्चर्या करताना ते इतके परमात्म्याशी एकरूप व्हायचे की त्यांच्या कानामध्ये डायरेक्ट परमात्म्याकडून काही गोष्टी सांगितल्या जायच्या. कोणासाठी? तर आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी. आणि मग त्यांना म्हणजे माध्यम हे मधलं माध्यम देवापासून माणसापर्यंत पोहोचवण्याचं मधलं माध्यम हे ऋषीमुनी ठरले. ऋग्वेदाच्या बाबतीत म्हणशील तर वेदव्यास यांनी ऋग्वेद लिहिलेला आहे आणि म्हणूनच त्यांना विश्वगुरु म्हणतात. आणि आपण गुरुपौर्णिमा जी साजरी करतो ते त्यांच्याच जयंतीच्या दिवशी करतो, वेदव्यासांच्या. तर इथे ऋग्वेदामध्ये काय आहे? तर ऋग्वेदामध्ये पंचमहाभूत जी आहेत ती जी बाहेर पण आहेत आणि जी तुमच्या शरीरात पण आहेत, याला तुम्ही कसं आवाहन करा किंवा त्याच्याशी तुम्ही कसं कनेक्ट व्हा, याचा सगळ्याचा शास्त्रीय अभ्यास तुम्हाला ऋग्वेदात सापडतो. अगदी साधं उदाहरण मी देईन की अग्निहोत्राबद्दल आपण बोलूच, पण अग्निहोत्र हे जसं बाहेर आहे, हवन एक साधं हवन धरतो, हवन जसं बाहेर आहे तसं आपल्या आत पण आहे. कसं? तर हे आपलं शरीर हे एक अग्निकुंड म्हणता येईल. त्याच्यातला आपला जो जठराग्नी आहे त्याला आपण अग्नी म्हणू. जेव्हा आपल्याला भूक लागते म्हणजे तो जठराग्नी प्रज्वलित करण्यासाठी जेव्हा हवी द्यायची असते तेव्हा आपल्याला इच्छा होते अन्न खायची आणि आपण अन्नाच्या रूपाने त्याला हवी देतो, आहुती देतो. त्याच्यातून आपल्या शरीरामध्ये सप्त धातू तयार होतात. कफ, वात, पित्त, मेद, त्याच्यानंतर रक्त आहे, लाळ आहे, असे सप्त धातू तयार होतात. मांस आहे आणि उरलेली जी आपली त्याच्यातला नको असलेला भाग आपल्या शरीरातून विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकला जातो. म्हणजे ऋषीमुनींनी काय सांगितलंय की जे तुम्ही बाहेर शोधताय ते तुमच्या आत पण आहे, फक्त त्याला योग्य रीतीने तुम्हाला प्रज्वलित करायचं. बरोबर आहे. त्या काळामध्ये ऋषीमुनी हे एक प्रकारचे सायंटिस्टच म्हणजे शास्त्रज्ञच होते. त्यांनी परमात्मा, ऊर्जा स्वरूप किंवा या सगळ्यामध्ये त्यांनी एक दाखवून दिलं की आता अवेलेबल असलेला तुम्हाला देव कुठला आहे किंवा ज्या देवाला तुम्ही बघू शकता असा एकच देव आहे, तो म्हणजे सूर्य किंवा अग्नी. बरोबर. मग त्याचा तो जर उगवला तर आपल्या म्हणजे सगळं जीवन चालू राहणार आहे. त्याच्याकडनं काय मिळतं? उष्णताही मिळते आणि तुम्हाला प्रकाशही मिळतो. बरोबर. मग आता या सगळ्या याचा आपण जर सायंटिफिकली बघितलं किंवा आपल्या हिस्ट्रीमध्ये बघितलं तर स्टोन एज पासून जर सुरुवात केली तर स्टोन एज मध्ये माणूस जंगलात राहत होता. ब्रह्मदेवानी जसं माणसाला तयार केलं तसं पशूंनाही तयार केलं. माणसाला तयार केलं, मग त्याला राहण्यासाठी भूमी दिली. भूमी दिली त्याला, त्यांनी काहीतरी करायला पाहिजे, हालचाल तर केली पाहिजे. मग त्याला वासना दिल्या, भावना दिल्या, कामना दिल्या की त्यांनी हालचाल करावी, काहीतरी कर्म करावं. ते करताना जेव्हा तो पशूंबरोबर राहत होता तेव्हा नॅचरली पशूंपासून त्याला भय होतो. असं म्हणता येईल की कधीतरी वणवा लागला असेल ज्याच्यामध्ये त्याच्या लक्षात आलं की अरे अग्नीला हा पशु जसं आपण घाबरतोय तसा हिंस्र पशु पण घाबरतायत. मग त्या माणसाला हा विचार आला की मग मला जर स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर मला अग्नीचा उपयोग करून घेता येईल. इथून त्यांनी अग्नीकडे एक संरक्षण करता म्हणून बघायला सुरुवात केली. तेव्हाच असं कधीतरी झालं की त्यांनी मारलेला एखाद्या प्राण्याचं मांस अग्नीत शिजवलं गेलं, आपोआप शिजलं गेलं. मग ते त्यांनी जेव्हा टेस्ट केलं तेव्हा त्याला जाणवलं की अरे बाबा हे तर चवदार लागतं जास्त कच्च्यापेक्षा. मग अग्नीचा उपयोग आपल्याला असाही करता येतोय, हेही त्याच्या लक्षात आलं. मग आता हा अग्नी आपल्याला एवढा उपयुक्त आहे तर आपण मग तो सांभाळून ठेवला पाहिजे. बरोबर आहे की. मग सॉरी,
त्याच्यानंतर बाय चान्स असं कधीतरी झालं की फांदीवर फांदी घासली गेली, अग्नी प्रज्वलित झाला. म्हणजे त्याच्या लक्षात आलं की वणव्यातूनच फक्त अग्नी मिळतो असं नाही, तर तो सुप्त रूपामध्ये प्रत्येक गोष्टीत आहे. तो झाडात देखील आहे, सुप्त रूपात आहे, घासल्यावर तो तयार होतोय. मग सर्वदूर हा अग्नी आहे. आणि मग हा अग्नी जर सर्वदूर आहे तर मला याला सांभाळून ठेवलं पाहिजे. मग आता वारं, तेव्हा काही आपल्या इमारती नव्हत्या, माणूस जंगलात झाडाखालीच राहत होता, गुहेत राहत होतं. मग थंडी, वारा, पाऊस याच्यापासून त्याला कसं सांभाळायचं? मग त्यांनी खड्डा तयार केला. आणि हाच खड्डा म्हणजे त्याचं पुढे हळूहळू अग्निकुंडात रूपांतर झालं. म्हणजे अग्निहोत्राची सुरुवात ही त्या काळापासून अननोइंगली झालेली. आपण आत्ताचा अग्निहोत्र बघतोय, पण तेव्हापासून त्या हळूहळू 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 पण डेव्हलप होत गेलं, काळानुरूप त्याच्यात फरक पडत गेले. पुढे पुढे मग आणि हे सगळं झालं त्या हिस्टॉरिकल ह्याच्यात झालं. आपल्या इथे वेदांचं जे हे चालू होत, म्हणजे अभ्यास वेदांमध्ये जो सांगितलं गेलाय त्याच्यामध्ये गुरुकडनं हा उपदेश येतच होता की अरे, कुठली जर इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर अग्नी हा देवापर्यंत पोहोचण्याचं एक साधन आहे. अग्नीमध्ये देवता आहेत, व्यक्तिरूप नाहीयेत, त्या शक्ती रूपात आहेत अग्नीमध्ये. आणि त्याला जर तुम्ही ठराविक इच्छापूर्तीसाठी जर ठराविक हवी त्याला दिल्या गेल्या, आहुती दिली गेली, ठराविक मंत्रोच्चार केला गेला, तर तुमचा अग्नी हा तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करतो. आणि म्हणूनच आपण ऐकलेलं आहे आपल्या पुराणांमध्ये की राजसूय यज्ञ केला गेला, पुत्रकामेष्ठी यज्ञ केला गेला. मोठमोठे यज्ञ पूर्वीच्या राजे रजवाड्यांनी पण केलेले. हो की ते आपण ऐकलेलं आहे. पूर्वी कसं आहे, आणि पण पुस्तकातून मिळते ना ती माहिती असते, म्हणजे इतिहासात आपल्याला माहिती मिळते. पण हे जे ज्ञान आहे, मंत्रोच्चार म्हणा किंवा अग्नी मधली ऊर्जेचा तुम्ही कसा उपयोग करून घ्या, हे सगळं जे ज्ञान आहे ते शेवटी गुरुकडूनच मिळत असतं. ते तुम्हाला पुस्तकात वाचून नाही समजू शकत. त्यामुळे आपल्या इथे वेदांना एवढं महत्व आहे की गुरुकडनं आलेलं ज्ञान आहे ते पुस्तकी ज्ञान नाहीये. ते त्यांनी त्याच्यावर प्रयोग केलेले आहेत, त्या काळामध्ये केलेले आहेत. आता म्हणजे आता साधी गोष्ट तुला एक सांगते की अग्निहोत्र जेव्हा आपण करतो तेव्हा असं स्पेसिफिकली सांगितलं जातं की अग्निहोत्राच्या म्हणजे तुम्ही जेव्हा आहुती देणार आहात अग्निहोत्रामध्ये तेव्हा तुम्ही शक्यतो ती ज्वाळा पूर्ण पेटलेली पाहिजे आणि मगच तुम्ही त्यात आहुती द्या. का? तर आता आधी मी तुला वेदांमध्ये ऋषींनी काय सांगितले तो शब्द सांगते की त्याच्यात वेदांमध्ये असं लिहिलेलं आहे की जर तुम्ही अग्नीला आहुती दिली तर देवाला दिल्यासारखं होतं, आणि जर तुम्ही धुराला आहुती दिली तर ती राक्षसाला दिल्यासारखी होते. आणि आज सायंटिफिकली हे प्रूव्ह झालंय की जर तुम्ही अग्नीमध्ये आहुती दिली तर त्याच्यातून ऊर्जा आणि ऑक्सिजन वाढायचं काम होतं, आणि जर तुम्ही धुरामध्ये आहुती दिली तर त्याच्यातून कार्बन मोनॉक्साईड येतो. म्हणजे त्या काळामध्ये आपल्या ऋषीमुनींनी हे प्रूव्ह, त्यांना माहिती होतं की हे शास्त्र काय आहे ते. फक्त काळानुरूप आता त्याला एक वेगळं रूप दिलं गेल्यामुळे आता ते वेदांमधलं लोकांना खरं वाटायला लागलं, असं झालं. तर आपल्याला देव आणि राक्षस या रूपात ते सांगितलं गेलं. एक्झॅक्टली, कारण माणसाला तीच भाषा समजत होती ना ग. असं म्हणतात की सतयुगामध्ये माणूस वेगळ्या लोकात होता आणि राक्षस वेगळ्या लोकामध्ये होते. त्याच्यानंतर आलं ते त्रेतायुग आलं, त्याच्यामध्ये एका पृथ्वीवरच म्हणजे राम आणि रावण पृथ्वीवरच आले. द्वापार युगामध्ये एका घरात आले कौरव पांडव, आणि कलियुगामध्ये ते आपल्या आतच आले, दोन्ही आपल्या आतच आहेत. त्यामुळे त्या काळामधल्या परिस्थितीप्रमाणे ज्याला जे समजेल त्या भाषेतच ते सांगितलं गेले ना. बरोबर. कधी कधी आपण म्हणतो नाही का की एखादा माणूस अतिशय राग आलेला असेल किंवा चांगला माणूस पण कधीतरी फार नको तसा वागतो,
त्यावेळेला आपण म्हणतो त्याच्यातली राक्षसी वृत्ती जागृत झाल्यासारखं खरंच आहे म्हणजे तसं. बरोबर. हो हो. हं. मग काळाच्या ओघामध्ये नंतर असं ऋषीमुनींनी विचार करायला सुरुवात केली की मंत्र कुठल्या देवतासाठी कुठले मंत्र योग्य आहेत. मग ते झालं. मग त्याच्यासाठी कुठल्या अग्निकुंडाचे आकार कसे असावेत, कुठल्या देवतेचा कुठला आकार म्हणजे त्या ठराविक आकारामध्ये जर अग्नी प्रज्वलित केला गेला तर कुठली देवता त्याच्यावर प्रसन्न होते, ह्याच्यावर ऋषीमुनींनी खूप अभ्यास केलेला आहे. म्हणजे अक्कलकोटला जे शिवपुरी आहे तिथे जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला 5 ते 6 वेगवेगळी पूर्वी असलेल्या अग्निकुंडाचे आकार त्यांनी मोठे असे तयार केलेले दाखवले ते. तर म्हणजे की त्याला देखील महत्व होतं. इव्हन तुम्ही ज्या विटा वापरणार आहात अग्निकुंड तयार करण्यासाठी, त्या विटा तयार करताना त्याच्यामध्ये तुम्ही काय मिसळा किंवा ते तयार करताना तुम्ही कुठले मंत्र म्हणा, इथपासून त्याच्यावर अभ्यास केला होता आपल्या ऋषीमध्ये. त्याच्यामध्ये मंत्राचं महत्व नेमकं काय आहे? मंत्र म्हणजे पण शेवटी साऊंड एनर्जी म्हणजे एनर्जीचाच एक भाग आहे ना, ऊर्जाच आहे ना. आणि अग्निहोत्रामध्ये जेव्हा आपण लाईट एनर्जी आणि साऊंड एनर्जी दोन्ही एनर्जीज एकत्र करून ते जे करतो तेव्हा तो एनर्जीचा असा एक मोठा गोळा तयार होतो ना. म्हणून त्या मंत्रांना महत्व आहे. आणि अगदी सोपे 2 छोटे मंत्र आहेत ते. आणि त्याच्यातही कसं आहे, स्वाहा आणि स्वधा अशा 2 म्हणजे जेव्हा तुम्ही आहुती देता तेव्हा स्वधा आणि स्वाहा असे 2 शब्द वापरले जातात. स्वधा कधी वापरला जातो, जेव्हा ही आहुती दिले त्याचा मला परिणाम मिळावा म्हणून स्वधा वापरतात. आणि स्वाहा कधी वापरला जातो तर हा परिणाम जो आहे तो मला मिळून सगळीकडे माझ्या थ्रू पसरावा, किंवा या क्रियेमधनं झालेला परिणाम फक्त मला न मिळता सगळ्यांना मिळवा, अशी जेव्हा इच्छेने एखादी गोष्ट केली जाते तेव्हा त्याला स्वाहा म्हणतात. आणि अग्निहोत्रामध्ये आपण स्वाहाच म्हणतो. अग्नये स्वाहा, अग्नये इदम नमम, प्रजापतये स्वाहा. प्रजापतये म्हणजे काय, पूर्ण सगळ्या प्रजेला ते मिळावं, त्याचे फायदे मिळावे, असं त्याच्यात आपण सांगतोय. तर हे झालं. त्याच्यानंतर इच्छापूर्तीसाठी मी म्हटलं तसं केलं गेलं. पण काय होतं की पूर्वी हे जे यज्ञ चालत होते ते महिनोन महिने चालायचे आणि त्याच्यासाठी येणारा खर्च हा फक्त राजे रजवाड्यांनाच म्हणजे परवडत होता. सामान्य माणसाच्या हे आवाक्या बाहेरची गोष्ट होती. मग सामान्य माणूस हा त्याच्यात एक प्रेक्षकाच्या भूमिकेतच राहिला. काळाच्या ओघामध्ये हळूहळू ही विद्या लोप पावत गेली. त्यानंतर 1942 मध्ये अक्कलकोटचे जे गजानन महाराज आहेत, हे गजानन महाराज म्हणजे स्वामी समर्थांच्या गादीवरचे 4थे महाराज आहेत. तर 1942 मध्ये त्यांनी अग्निहोत्राची सुरुवात केली आणि त्यांनी म्हणजे तेव्हा शपथ घेतली की मी वेदांना एक वेगळ्या रीतीने लोकांसमोर मांडीन आणि प्रत्येक सामान्य माणसापर्यंत मी वेदांना पोचवेन. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी अग्निहोत्राची सुरुवात केली. पहिल्यांदी काही वर्ष अग्निहोत्र हे फक्त त्यांचा काही आश्रम किंवा मंदिर इथपर्यंतच मर्यादित होतं. पण 1900 मला वाटतं 84 मध्ये भोपाळ गॅस ट्रॅजेडी जी झाली, ज्याच्यामध्ये युनियन कार्बाइड कंपनीमधनं गॅस लीक गॅस लीक झाला आणि हजारो लोक तेव्हा भोपाळमध्ये मेलेले. तो जो तेव्हा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस भोपाळ मधल्या अशा 2च फॅमिली होत्या, एक खुशवाहा आणि दुसरे राठोड. या 2 फॅमिलीज अगदी रेग्युलर अग्निहोत्र करायच्या. आणि लक्षात आलं असं की त्यांच्या घरातल्या कोणालाही त्या पॉइझनस गॅसचा इफेक्ट झाला नाही. हो, त्यांच्या फॅमिली पूर्णपणे त्याच्यामध्ये सुरक्षित राहिल्या. मग हे का घडलं ते ह्याच्यावर मग संशोधन सुरू झालं. त्याच्याच नंतर दुसऱ्या वर्षी मला वाटतं 1985 मध्येच येईल, रशिया आणि पोलंडच्या बॉर्डरवर शेर्वोनिल का काहीतरी नावाचं एक गाव आहे जिथे न्यूक्लिअर प्लांट मध्ये प्रचंड रेडिएशन्सचे हे लीक झाले.
आणि तेव्हा देखील तिथले बरेचसे लोक त्यांच्यावर त्याचा परिणाम झाला. पण पोलंड मधले काही लोक, एक जो एरिया आहे बृहदारण्य असा नावाचा एरिया आहे, तो म्हणजे काय आहे बघ ना, की परशुरामाचं हे तिथे जाऊन त्या लोकांनी केलंय. आणि ते आणि तिथे ते लोक बरेच वर्ष अग्निहोत्र करत होते. आणि त्या भागामध्ये, ज्या भागात ते लोक अग्निहोत्र करत होते त्या भागामध्ये त्या रेडिएशनचा कुठलाही परिणाम झाला नाही. न गायींवर झाला, न शेतीवर झाला, न माणसांवर झाला, न मुलांवर झाला, न अन्नावर झाला, कशाही वर न्यूक्लिअर रेडिएशनचा परिणाम झाला नाही. आणि हे बघितल्यावर मात्र लोक खडबडून जागे झाले, की हे नक्की काय आहे की ज्याच्यावर न्यूक्लिअर याचा पण परिणाम होत नाही. कारण माणसाने न्यूक्लिअर बॉम्ब तयार केलेत ग, पण त्याचे होणारे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याच्यावर माणसाने काहीच काम केलेलं नाहीये. बरोबर. की त्याच्यातून होणाऱ्या साईड इफेक्ट्स वरनं माणसाने वाचायचं कसं, याच्यावर काही संशोधन झालंय का? काहीही नाही. पण जेव्हा हे इतके लोक हे त्याच्यापासून वाचलेत हे म्हटल्यावर मात्र रशियन लोक खडबडून जागे झाले. आणि रशियन लोक त्याच्यानंतर तिथे रशियन लोकांचा जो मेन त्यांचा मिलिटरी जनरल आहे तो इथे आला. अक्कलकोटला त्यांनी इथे 15 दिवस राहून अग्निहोत्र शिकला. आणि त्या अग्निहोत्र कसं करायचं हे सगळं शिकून इथल्या अग्निहोत्राची राख तो तिथे संशोधनासाठी घेऊन गेला. आणि संशोधनातून त्यांच्या असं लक्षात आलं, म्हणजे हे तर खरंच इतकं आश्चर्याची गोष्ट आहे की आपण काय वापरतो, फक्त 3-4 गोष्टी वापरतोय. गाईच्या गवऱ्या, गाईचं तूप, अक्षदा, पेटवायला कापूर आणि ते भांड. हे सगळे पदार्थ म्हणजे कॉपर, हे सगळे पदार्थ बघितले तर आपल्या केमिस्ट्रीमध्ये जे पिरियॉडिक टेबल असतं की नाही, पिरियॉडिक टेबलचे टोटल 92 एलिमेंट्स आहेत मला वाटतं. आणि हे आपण जे वापरतोय त्या सगळ्या गोष्टींचे जर इन्ग्रेडियंट्स काढले तर त्याच्यात एलिमेंट्स किती आहेत तर 34 एलिमेंट्स आहेत, 34 एलिमेंट्स आहेत. आणि जेव्हा ती राखेचं संशोधन राखेवर केलं गेलं तेव्हा असं आढळलं की त्या राखेमध्ये पूर्ण 92 एलिमेंट्स आहेत पिरियॉडिक टेबल मधले. मग हे आले कुठून? तर त्याच्यावर संशोधन अजूनही चालू आहे. आणि जे काय बाहेर येते ते इतके म्हणजे आश्चर्यकारक गोष्टी आहेत. आणि त्याही परत आपल्या धार्मिकेच्या कशा आधीच्या सांगितलेल्या आहेत तेही मी तुला सांगते. की आता जेव्हा त्यांनी संशोधन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जेव्हा अग्निहोत्र केलं जातं तेव्हा जिथे तुम्ही अग्निहोत्र करता त्या भांड्याच्या एक्झॅक्टली वर 12 किलोमीटर पर्यंत असा एक ऊर्जेचा पिलर तयार होतो. आणि त्यामुळे तो जिथपर्यंत वर जातो तिथून तो ती बाकीचे एलिमेंट्स वातावरणातून ऍब्सॉर्ब करतो. अच्छा. आणि आपलं जर तू हे बघितलंस त्र्यंबकम यजामहे हा जर आपण श्लोक म्हटल्याला गेलो तर त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम. तर पुष्टिवर्धनम याचा अर्थ त्याच्या मागे असा अर्थ दिलेला आहे की पृथ्वीपासून साधारण 80-85 किलोमीटरच्या अंतरावर एक अशी सृष्टी आहे की जिथे सगळं जे इन्ग्रेडियंट्स ज्याच्याने पृथ्वी तयार झालेली आहे किंवा पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट तयार झालेली, थोडक्यात पिरियॉडिक टेबल मधले सगळे एलिमेंट्स ते त्या इथे वातावरणाचा असा तो एक एरिया आहे की जिथे ते सगळे आहेत. आणि जेव्हा तुम्ही अग्निहोत्र करता तेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचताय. हे खरंच म्हणजे खूप असं आश्चर्यकारक गोष्टी आहेत या सगळ्या. अचंबित होतो माणूस हे सगळं जेव्हा ऐकतो किंवा बघतो तेव्हा. मग या राखेचा त्यांनी संशोधन करायला सुरुवात केली. तर जर्मन मधली एक फार्मासिस्ट आहे, मला आता नाव आठवत नाही तिचं, मोनिका काहीतरी कफ ऑफ असं काहीतरी नाव आहे. ती फार्मासिस्ट आहे. तिने त्या राखेपासून 50 प्रकारची औषधं तयार केलीत.
राखेपासून. म्हणजे साधी गोष्ट अगदी सांगितली जाते की आता तुला मला तर माहितीये की आपल्या इथे तर प्रत्येक भाजी, प्रत्येक धान्यावर प्रचंड प्रमाणात पेस्टिसाइड्स वापरली जातात, इन्सेक्टिसाइड्स वापरली जातात, खतं सगळी केमिकल्स वापरली जातात. पण त्यांचं म्हणणं आहे की ते तर तुम्ही थांबवू शकत नाही. प्रत्येक जण आपल्या घरात शेत नाही आणू शकत आहे, स्वतः नाही पिकवू शकत आहे. बरोबर. शेवटी जे बाजारात येते तेच आपल्याला खायचंय, बरोबर आहे ना. मग त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ही जी अग्निहोत्राची ऍश असते ती जर तुम्ही चिमूटभर पाण्यात टाकलीत आणि त्या पाण्यात जर तुम्ही भाज्या किंवा खायचं अन्न थोडा काळ भिजवून ठेवलं तर सगळी त्याच्यावर फवारलेली केमिकल्स ही सगळी वर तरंगायला सुरुवात होते. अच्छा. इतकी ती उपयुक्त आहे. त्याच्यानंतर अनेक स्किन डिसीजेसवर तिचा उपयोग केला जातोय. कॅन्सर सारख्या पेशंटच्या केस स्टडीज आहेत की कॅन्सर सारखे पेशंट त्याची रेग्युलर ते अग्निहोत्राची ऍश घेऊन त्यांचं स्टेबल झालेले आहेत. डायबिटीस लोकांचे कमी झालेले आहेत त्या राखेमुळे. इतकी ती राख पवित्र आणि औषधी आहे. का? कारण सगळं जे जगात आहे ते एवढूशा त्या राखेमध्ये आहे. सगळेच एलिमेंट्स आहेत ना त्याच्यात, प्रत्येक धातू आहे त्याच्यात. शेवटी आपली बॉडी देखील सप्तधातूंनीच बनलेली आहे ना. 12 क्षार काय आहेत असं म्हणतात ना की तुम्ही शरीरात ते 12 क्षार जर व्यवस्थित बॅलन्स केलं तर तुम्हाला कधीच काही रोग होत नाही. मग ते 12 क्षार जर त्या राखेत असतील तर ते क्षार जर तुम्हाला मिळाले तर आजारी पडायचे कारणच नाही ना. तर हे पण एक आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे नर्मदेच्या काठी मी त्याचा फोटो तुला पाठवीन, तू नंतर लाव वाटलं असतं की एका ठिकाणी प्रचंड पोल्युशनमुळे पाणी खराब झालं होतं नर्मदेचं. तर तिथे काही लोकांनी मध्य प्रदेशमध्ये हा एक प्रयोग केला की त्यांनी रोज तिथे अग्निहोत्र केलं आणि ती अग्निहोत्राची जी राख आहे ती त्यांनी त्या पाण्यात टाकली आणि तिथलं पाणी काही काळानंतर पूर्णपणे स्वच्छ झालं. हो, याचे फोटो आहेत. त्यामुळे विश्वास बसणार नाही अशी मिरॅकल्स या अग्निहोत्रामुळे होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आता सिरियसली विचार करायला हवाय की आपल्या पिढीला तर आहेच पण आपल्या पुढच्या पिढींना. आता कालचीच गोष्ट आहे साधं, म्हणजे मी गुगल न्यूजवरच वाचलं की अंटार्क्टिकाचा एक मोठा हिमनग तुटलाय आणि आता वाहत यायला सुरुवात झाली. सगळ्यात मोठा जो होता तो. म्हणजे आपल्या इथे हे सगळं जे काय पोल्युशन चाललेले आहेत, ऍटमॉस्फिअर टेम्परेचर्स वाढत आहेत, याचे सगळ्याचे दुष्परिणाम आपल्या पुढच्या पिढ्यांना खूप भोगायला लागणार आहेत. मग तिथे तुम्हाला अगदी एक साधी दिवसातून 2दा करायची छोटीशी 10 मिनिटाची प्रोसेस जर तुम्ही करायला सुरुवात केली, प्रत्येकाने घरोघरी करायला सुरुवात केली, तर मला वाटतं की आपण नक्कीच जे काय घडतंय ते थांबवू शकू की नाही माहिती नाही, पण निदान काही काही वर्षांपुरतं पुढे तर नक्की नेऊ शकू. बरोबर आहे की. त्यामुळे आपण आपल्या शरीरात जो काय अग्नी आहे तो आणि बाहेरचा जो अग्नी आहे याला एकत्र करण्यापेक्षा मी म्हणेन की कनेक्ट करण्याचा प्रयत्न जर केला सगळ्यांनीच, तर ह्या सगळ्या छोट्याशा प्रोसेस मधनं आपण खूप काही मिरॅकल्स घडवून आणू शकतो. एवढं आपल्याला वेदांनी बेस तयार करून दिलेला आहे. फक्त त्याचा उपयोग त्याचा करणं गरजेचं आहे. आणि खरंच गजानन महाराज जे आहेत, म्हणजे मी सगळ्यांना आवाहन करेन जे जे हे व्हिडिओ ऐकतात की तुम्ही अक्कलकोटला जेव्हा जाल तेव्हा शिवपुरी म्हणून अक्कलकोट मध्येच मेन जो चौक आहे तिथून 2 किलोमीटरवर त्यांचा आश्रम आहे, तिथे जरूर जाऊन भेट द्या. त्यांनी प्रचंड संशोधन तिथे केलेले आहे आणि म्हणजे मी खरंच खूप नशीबवान आहे की मला त्यांचं दर्शन झालेलं आहे. ते 1987 मध्ये गेले, त्यांनी समाधी घेतली. पण तोपर्यंत मी खूप वेळा त्यांचा म्हणजे मला नशीबवान आहे मी की मला दर्शन मिळालं त्यांचं. आणि सांगायची गोष्ट म्हणजे ना, ते कधीही अक्कलकोट सोडून कुठेही गेले नाही किंवा त्यांनी कधी कुठे जाऊन भाषणं दिली नाहीत, कुठलं मासिक काढलं नाही, कुठले वर्कशॉप्स घेतले नाहीत, काहीही नाही. पण तरी देखील अग्निहोत्र त्यांनी जगभर प्रसार केला.
म्हणजे मला आठवत आहे की माझे वडील गरवारे कॉलेजचे प्रिन्सिपल होते आणि तेव्हा आम्ही गरवारेच्या क्वार्टर्स मध्ये राहायचो. तर तिथे ना एक बॅरी म्हणून, गरवारे कॉलेज जे आहे ना ते नदीच्या काठी एक डेक्कनला, आणि तिथे समोरच्या साईडला वैकुंठ आहे. अच्छा. तर बॅरी नावाचा एक जर्मन शास्त्रज्ञ तिथे पुण्यात येऊन राहिला होता, आणि त्यांनी काय केलं होतं माहितीये, त्यांनी ना आपली जी वैकुंठ स्मशानभूमी आहे तिथे तिथे एक झोपडीमध्ये तो राहत होता. आणि सकाळ सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेस अग्निहोत्र तिथे करून तिथे ज्या एनर्जीज आहेत, कारण शेवटी प्रेत जाळलं की तिथे प्रोटीन जाळल्यावर नाही म्हटलं तरी पोल्युशन होणारच आहे. एअर पोल्युशन हे प्रचंड प्रमाणात असणार आहे. तर त्याच्यावर अग्निहोत्राने कसा कंट्रोल येऊ शकतो याच्यावर तो माणूस संशोधन करत होता. आणि मला वाटतं ही मी 70s मधली वगैरे गोष्ट सांगते तुला. म्हणजे इतक्या त्या लोकांना त्याचं आता महत्व कळलंय, आणि आज जवळजवळ 90 ते 100 देशांमध्ये रेग्युलर अग्निहोत्र केलं जात आहे. अच्छा. तिकडच्या लोकांनी आता इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स वापरणं बंद केलंय. ते जी ही ऍश आहे, अग्निहोत्र फार्मिंग असं त्यांनी आता तिथे सुरुवात केलेली आहे, की मध्ये एक पात्र ठेवतात, त्याच्या बाजूनी अशी पात्र ठेवून ते मोठ्या प्रमाणात ते अग्निहोत्र करतात की जास्त प्रमाणात ऊर्जा तयार होईल, आणि त्याचा त्यांच्या फार्मिंगला प्रचंड फरक पडतोय. की कुठले पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड्स न वापरता किंवा हॉर्मोन्स न देता ती भाजी, ती फळं ही अतिशय चांगल्या कसाची त्यांना मिळत आहे. तिथेही त्याला अग्निहोत्रच म्हटलं जातं? हो, नाही, तिथे होमा म्हणतात. ऍक्च्युअली होमा थेरपी म्हणून ती बाहेर प्रदेशामध्ये त्याला हे केलं जातं. म्हणजे आपल्याच वेदांमधलं हे नेहमी सारखंच आहे की बाहेर जातं आणि तिथून मग ते आपल्याकडे येतं. तर इथे काही संशोधन होत नाही. काही लोक करतात, अग्निहोत्र करतात, पण मला वाटत नाही की त्यांना त्याच्या मागची ही शास्त्रीय कारणं, एक परंपरागत घरामध्ये चालत आलेली प्रथा म्हणूनच अनेक लोक करतात. पण बरोबर. त्याचं शास्त्रीय कारणं किंवा त्याचे फायदे फारच कमी लोकांना माहिती असतील किंवा कदाचित नसतील. म्हणजे मला वाटतं राखेचा आज जे मी सांगितलं की एलिमेंट्स, हे तर मला वाटतं हो, हार्डली काही लोकांना माहिती असेल. बरोबर आहे. कारण हा चमत्कारच आहे. खरंच आहे. पण मग हे अग्निहोत्र आपण घरात, म्हणजे तुम्ही म्हणालात की तो 10 ते 12 फुटाचा एक अग्नीचा म्हणजे एक पिलर सारखा तयार होतो. म्हणजे घरात कसं करायचं? काही ते भांड, ते मी जे व्हिडिओ दाखवले ते अगदी छोटस आहे, त्याचेही डायमेन्शन ठरलेले आहेत. 14.8 सेंटीमीटरच ते आहे. कारण त्यांचं म्हणणं की तेवढी ऊर्जा त्याच्यामध्ये, टर्बाईन सारखी ऊर्जा जी त्याच्यात तयार होते, त्यामुळे त्याचे डायमेन्शन्स हे पण ठरलेले आहेत, त्याचा आकारही ठरलेला आहे. आणि घरात कराल तर घरातलं वातावरण शुद्ध होईल. हळूहळू ते जसं जसं तुम्ही करत जाता तसं तसं ते आजूबाजूचा परिसर पण, कित्येक एकरांचा परिसर मग हळूहळू त्यांनी तुमचं पोल्युशनचं हे कमी व्हायला लागतो, तिथला आजूबाजूचा प्रमाण जे आहे ते. नंतर संसर्गजन्य रोगांसाठी पण त्याचा, म्हणजे कोरोनामध्ये खरं लोकांनी सगळ्यांनी सुरू केलं असतं तर नक्की मला वाटतं आपण कंट्रोलमध्ये आणू शकलो असतो. कारण रेग्युलर अग्निहोत्र करणाऱ्या लोकांना कोरोना नाही झालेला, अशा खूप उदाहरणं आहेत. अच्छा. पण हे अग्निहोत्र जे आपण करतो ते सूर्योदय आणि सूर्यास्त या 2 वेळेलाच केलं जातं, बरोबर आहे ना? हो हो हो. तर मग ते ह्या 2 वेळेलाच का करायचं? म्हणजे त्याच्या मागचं काही कारण आहे? हो, जेव्हा सूर्याची पहिली किरणं आपल्या पृथ्वीवर पडतात तो क्षण, आणि पृथ्वीवरनं जेव्हा ती विड्रॉ होतात तो क्षण, या दोन्हीही वेळेस एक ऊर्जेचं वादळ किंवा टर्ब्युलन्स म्हणतात ना, तो असा प्रचंड प्रमाणात असतो वातावरणामध्ये. म्हणजे तू बॉटनीच्या लोकांना विचारलं असतं ते सांगतील की बरोबर त्याच वेळेस दिवसभर जो ऑक्सिजन बाहेर टाकणारे प्लांट्स असतात ते कार्बन डायऑक्साईड टाकायच्या त्या प्रोसिजरवर जातात. किंवा त्याच वेळेस बरोबर प्राणायाम करणाऱ्यांना विचारलं तर ते सांगतील की तुमच्या दोन्ही चंद्रनाडी, सूर्यनाडी दोन्हीही त्याच वेळेस तुमच्या काही क्षणापुरत्या चालू असतात, आणि तुमची सुषुम्ना नाडी जी आहे ती तेव्हा खूप ऍक्टिव्ह असते. ओके. म्हणजे म्हणून हे 2
पॉइंट जे आहेत ते, आणि ते एक्झॅक्ट घ्यायला सांगितलं. म्हणजे इथे देखील याच्या टाइमची तुम्हाला गुगलवर जी सॉफ्टवेअर मिळतील ती जर्मन लोकांची सॉफ्टवेअर्स आहेत, इंडियन नाही. की ज्यांनी पूर्ण तुम्ही तुमचा ऍड्रेस टाकला की वर्षभराचं टाइम टेबल तुम्हाला मिळतं की सूर्योदय किती वाजता आणि सूर्यास्त किती वाजता. अच्छा. आणि मी असं म्हणेन की आता नोकरी धंद्यामुळे नाही शक्य, आपण नाही एक्सपेक्ट करू शकत. पूर्वी कसं घरी लोक होते त्यामुळे त्यांना जमत होतं दोन्ही वेळेस करायला. निदान एक वेळेस तरी करा ना. सकाळी शक्य असेल सकाळी करा, संध्याकाळी शक्य असेल त्यावेळेस करा, पण निदान एक वेळेस तरी करा. जो घरी असेल त्यांनी. हे असं नाहीये की एकाच माणसाने एकदा सुरू केलं की त्यांनीच ते करायला पाहिजे, असं काही नाही. जो घरात असेल. म्हणजे मला आठवतंय माझे वडील आजही वयाच्या 94व्या वर्षी रोज अग्निहोत्र करतात. तर म्हणजे माझं तेवढं रेग्युलर होत नाही कारण माझं बाहेर जाणं येणं असतं, पण ते आता घरात आहेत ना तर ते रेग्युलर करतात. आणि जेव्हा मी लहान होते लग्नाच्या आधी, तेव्हा जो व्यक्ती घरात असेल तो ती वेळ पाळून अग्निहोत्र करायचा. कारण तेव्हा माझ्या वडिलांची नोकरी होती त्यामुळे ते संध्याकाळच्या वेळेस घरी नसायचे त्यावेळेस. जो घरात असतो तो करायचा, पण ते चालू ठेवायचं. ही प्रोसिजर तुम्ही चालू ठेवा कारण त्याचा फायदा हळूहळू तुम्हालाच जाणवणार आहे. किंवा मी असं म्हणेन की अग्निहोत्र केल्यानंतर पुढचे 10 मिनिटं जर तुम्ही शांतपणे डोळे मिटून बसलात ना, तर तुम्हाला ना काही काळानंतर एक म्हणजे ती फील करायची, मी सांगून नाही करणार. तुम्हाला एक वेगळी शांतता किंवा स्ट्रेस काही असेल, एन्झायटी असेल, शेवटी आपल्या 7 इमोशन्स आहेतच ना प्रत्येकामध्ये, थोड्याफार कमी जास्त प्रमाणात. कोणाची अँझायटी स्वभाव असतो, कोणाचा फिअर चा हे जास्त असतो, कंटेंट जास्त असतो. पण तुमच्या त्या इमोशन्स पण बॅलन्स व्हायला सुरुवात होते. त्यामुळे सगळ्यांनी जरूर हे जेव्हा शक्य तेव्हा करा. व त्याच्यासाठी तुम्हाला खूप काही वस्तू गोळा करायचे असं नाही. एकदा ते गौऱ्या, आणि आजकाल ना मोस्टली सगळ्या गावांमध्ये अग्निहोत्राची केंद्र आहेत की जिथे तुम्हाला सगळं मिळतं. भांड ठराविक त्या 3-4 गोष्टी एकदा कॉपरच्या तुम्ही घेतल्यात की तुम्हाला लागतं काय तर गाईचं तूप आणि गौऱ्या. अक्षरशः तांदूळ तर घरात असतातच आपल्या, दुसरे काही लागत पण नाही. म्हणजे इतका विचार केला गेलाय त्याच्यात की कापरानी तुम्ही किंवा फुलवातीने पेटवा. का? कारण काड्याच्या पेटीने डायरेक्ट जर तुम्ही पेटवलं तर त्याच्यातही सल्फर आहे, तर तेवढं पण तुम्ही तिथे केमिकलचा हे करू नका. इथपर्यंत बारीक पेटवायचं कसं? नाही, तुम्ही कापूर पेटवा ना. म्हणजे ऍक्च्युली त्या अग्नी प्रज्वलितला तुम्ही कापूर किंवा फुलवात तुपात भिजवलेली, गाईच्या तुपात भिजवलेली फुलवातला. अच्छा. साधारण ही सगळी प्रोसेस व्हायला किती वेळ लागतो? म्हणजे आपण आता छोट्याशा भांड्यात करतो. 5 ते 7 मिनिटं. अच्छा, 5 ते 7 मिनिट. किती 2 तर श्लोक आहेत त्याचे. सकाळी म्हणायचंय तुम्हाला सूर्याय स्वाहा सूर्याय इदम नमः, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम नमः. एवढे 2 श्लोक सकाळी आहेत. आणि दिवसा सूर्य उगवतो म्हणून आपण सूर्याला आवाहन करतो. संध्याकाळी सूर्य मावळलेला असतो, मग सूर्याचं स्वरूप काय आहे? अग्नी आहे. म्हणून मग संध्याकाळचा मंत्र जो आहे तो अग्नये स्वाहा अग्नये इदम नमः, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदम नमः. बस एवढंच आहे. आणि प्रत्येक मंत्र म्हटला की तुम्हाला चिमूटभर तांदूळ, अक्षदा म्हणजे ज्या तुम्ही गाईच्याच तुपात मिक्स केलेल्या आहेत त्याचं फक्त तुम्हाला आहुती द्यायची, चिमूटभर, जास्त नाही. इतकी सोपी पद्धत. फक्त त्याचा एकच नियम आहे ते म्हणजे वेळ पाळणं महत्वाचं. नंतर केला तर ते साधा होम झाला, मग त्याचे तुम्हाला तेवढे इफेक्ट्स नाही मिळत. अच्छा. खूप वेगळं शास्त्र आहे आणि ना तुम्हाला पटकन रिझल्ट देणार आहे. की जेव्हा तुम्ही खताच्या ऐवजी कुठल्याही केमिकलच्या ऐवजी जेव्हा राख घालताय ती कुंडीमध्ये, तर तुम्हाला हार्डली काही दिवसांमध्ये, काही आठवड्यांमध्ये त्याचे परिणाम दिसणार आहेत झाडावर. मी आता हा अग्निहोत्रा विषय आपल्याला बोलायचं होतं म्हणून मी जस्ट थोडंफार वाचत होते अग्निहोत्राविषयी. तर मला असं एका ठिकाणी वाचण्यात आलं की अग्निहोत्राचं तुम्ही जी राख म्हणाला त्याचा उपयोग दिव्यांग जी मुलं असतात, मतिमंद म्हणा, किंवा त्यांच्यावरती ह्याचा म्हणजे उपयोग त्यांना खूप जास्त होतो. म्हणजे त्यांच्यात सुधारणा होण्यासाठी किंवा त्यांना त्याचा फायदा जास्त होतो असं म्हटलं जातं.
तुम्हाला असा काही हो. अनुभव माहिती आहे ह्याच्याबद्दल? हो, मी मगाशी तुला म्हटलं तसं की शेवटी सगळे पेरियॉडिक एलिमेंट्स या राखेत आहेत. हम्म. आणि आपल्याला कुठलाही शरीराला रोग कधी होतो, जेव्हा हे सगळे आपल्या बॉडीतल्या एलिमेंट्सचा इम्बॅलन्स होतो, हम्म. तेव्हा आपल्याला रोग होतो. 12 क्षाराचं असंच आहे ना, की जो क्षार कमी पडतो तो तो तुम्हाला देतात आणि हम्म. बॅलन्स करतात. मग या मुलांमध्ये देखील त्यांची ग्रोथ कुठेतरी थांबलेली आहे. याचा अर्थ त्यांचं कुठेतरी काहीतरी डेफिशियन्सी आहे, जन्माच्या आधी होती, पोटात असताना असेल किंवा डीएनए मधनं आलेली असेल. काहीतरी डेफिशियन्सी कुठेतरी आहे की ज्यामुळे त्यांची ग्रोथ नीट होऊ शकली नाही. हा, कारण आता या हा, गोष्टींसाठी तर काही डॉक्टरी इलाज नाहीत. डिसऑर्डरच आपण त्यांना म्हणतो, ब्रेन डिसऑर्डर बरोबर. असतात त्या, तर त्या करेक्ट होऊ शकत नाही. पण ह्याचा उपयोग त्यांच्या उपचारासाठी केला जातो असं माझ्या वाचनामध्ये हो आलं हो 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 त्याच्यामध्ये. हो. नंतर मध्ये मी एक झेकोस्लोवाकियाच्याच एका पेशंटची केस वाचली की सिव्हिअर डायबेटिक आणि म्हणजे अम्प्यूट करायची वेळ आली होती, गँग्रीन झाला होता पायाला आणि सगळ्या म्हणजे फोटो पण त्यांनी टाकलेले होते केस स्टडीमध्ये की पूर्ण पायातून जखमा होऊन त्याच्यातून रक्त वाहत होतं. हम्म. आणि त्याला तिथले जे डॉक्टर आहेत त्यांनी हे केलं की तुम्ही ही राख लावून बघा. तो माणूस रिलक्टंट होता, पण त्याची बायको म्हणाली की मी हा प्रयोग करून बघते आणि त्यांच्या त्या जखमा बऱ्या झाल्या. अच्छा. इवन चेन्नईमध्ये अशी काही हॉस्पिटल्स आहेत. हम्म. कसं ह्याचा धूर जो आहे, ह्याच्यातून येणारा जो धूर आहे तो पूर्ण डिसइन्फेक्टंटचं काम करतो. हम्म. त्यामुळे चेन्नईमधली काही हॉस्पिटल्स अशी आहेत की जिथे ते हॉस्पिटल त्यांचं पूर्णपणे डिसइन्फेक्शन म्हणजे ऍज अ डिसइन्फेक्टंट ते अग्निहोत्र करतात आणि त्याच्या धुराचा ते असा उपयोग करून घेतात ऍक्च्युली बघायला गेलं तर तुम्ही स्टरलायझेशन म्हणालात साठी. की 1942 मध्ये त्याचं पुन्हा एकदा सुरू झालं. हा, तर ही अशी म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे अशातलं नाही, अलीकड, तरी पण त्याचा प्रसार का नाही म्हणजे आपल्या इथे झाला, त्याचं महत्व लोकांपर्यंत का नाही पोहोचू शकलं? माहिती नाही, कदाचित न आपल्याकडे जी एक मानसिकता आहे की बाहेरून आल्याशिवाय आपल्याला ते शिक्का लागला की नाही, परदेशी लोकांनी ते मान्य केलंय, ही जी एक मानसिकता आहे ते पण असेल. किंवा लोकांना एवढूशा ह्यानी काय होणार आहे, हम्म. ह्या एवढ्याशा होमानी काय होणार आहे, असंही असेल. किंवा तेव्हा एवढं पोल्युशन नव्हतं त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट पण नव्हते, हम्म. अच्छा. त्यामुळे त्याचं महत्व वाटलं नाही. आता म्हणजे आता आपण बघतोय की सगळ्यांनाच त्या पोल्युशनचा त्रास होतो. बरं, फक्त एअर आहे असं नाही, एअर पोल्युशन आहे, फूड पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन, कुठे नाही असं नाही हम्म. पोल्युशन. आणि आता जेव्हा त्रास व्हायला लागला तेव्हा माणूस धडपड सुरू करतो ना मग की अरे काय करू म्हणजे की आता मला त्रास होणार नाही. तोपर्यंत आपणही शांत असतो ना. खरंय. म्हणजे अग्निहोत्र हे थोडक्यात कोणीही करू शकतं. कोणीही करू शकतो, म्हणजे त्याच्यासाठी त्याला स्त्री कुठली पुरुष लहान मोठा नाही, असा काहीही काही काही त्याच्यासाठी बंधन काही नाही, कोणीही करू शकतं. तुम्हाला फक्त ते स्पष्ट मंत्र उच्चार करता आला पाहिजे, ती व्यवस्थित साधन सामुग्री असली पाहिजे तुमच्याकडे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ सांभाळता आली पाहिजे. सांभाळता आली. ह्या बरोबर. 3 कंडिशन वरती आपण अग्निहोत्र करू शकतो. तुम्ही स्वतः हे इतकी वर्ष अग्निहोत्र करता, तर तुम्हाला याचे असे लक्षणीय बेनिफिट्स काय दिसले तुमच्या मानसिक घरावर किंवा शांतता, तुमच्या? मानसिक समाधान, मानसिक शांतता. आपण ना कुठेतरी त्या देवाशी ना त्या क्षणी कनेक्ट होतो, हम्म. कारण ती इतकं प्युअरेस्ट फॉर्म ऑफ एनर्जी आहे ना ती, की ते आपण कनेक्ट म्हणजे सगळीकडे शोधायची गरजच नाही, देवाऱ्यात शोधायची पण गरज नाही. तो हम्म. असं समोर अग्निरूपात जेव्हा आपल्याला दिसतो ना तेव्हा खूप पटकन कनेक्ट होतो आपण त्या देवाशी. हो. आपण ज्या वेळेला साधी कापूर आरती करतो तेव्हा सुद्धा आपल्याला याचा अनुभव येतो की आपण ज्या वेळेला. कारण देवाचा आता सध्या फक्त एकच देव आहे ना, मी म्हटलं मगाशी तसं हम्म. अग्निरूपात सूर्य हाच आपला फक्त देव डोळ्यांनी दिसतो आणि जो आपल्याला ज्याच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकतो. म्हणजे हम्म. कॉन्टॅक्ट इन द सेन्स काय की निदान त्याला बघू तरी शकतो. बाकीचे तर आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो त्यात आपल्याला काही शक्य नाही दिसणं. त्यामुळे याचं ते स्वरूप खूप छान आहे, तो आनंद घेण्यासारखा. ते मी सांगून माझ्या अनुभवाने नाही होणार, ज्याचा त्यांनीच घ्यायचा आनंद येतो.
त्याच्यासाठी तुम्ही सांगितलं की एक ठराविक पद्धतीचंच भांडं लागतं. त्याच्या मागचं शास्त्र काय? म्हणजे त्याच आकाराचं की कोणतंही तांब्याचं भांडं आणि त्या भांड्यामध्ये असा काय फरक असतो? नाही, पिरामिड जे आहेत तर ते भांड जर तुम्ही उलट केलं तर ते पिरामिड शेप आहे. आणि पिरामिड या शब्दाचाच अर्थ फायर इन द मिडल असा आहे, की ते आकारच तो असा आहे. असा जो आकार आहे तो तो असा आहे की त्याच्यामुळे तुम्हाला बरोबर ती ऊर्जा एक ठराविक त्या खालून वरपर्यंत येऊन त्याचा असा पिलर तयार होतो त्या ऊर्जेचा, हम्म, जो आपण मी म्हटलं तसं कित्येक वर फुटापर्यंत जातो ऊर्जेचा. तर त्याच्यासाठी तो ठराविक आकार गरजेचा आहे. हम्म. आणि त्या ठराविक डिमेन्शन्स म्हणजे त्या त्यांनी सायंटिफिकली आता ते तयार केलेलं भांड आहे की ते अशी हवनाची भांडी तुम्हाला मोठी लहान मिळते, पण अग्निहोत्राचं भांड जर तुम्ही घ्यायला गेलात तर ते तुम्हाला त्याच डिमेन्शनचं मिळेल. ओके. म्हणजे आपल्याला घेताना स्पेसिफिकली अग्निहोत्रासाठीच भांड म्हणूनच हो घ्यायला. हो हो. त्याला शक्यतोवर कड्या पण नसाव्या, नाही तर बाकीच्या हवन कुंड जे असतात हे त्याला बाजूनी कड्या असतात, पण ह्याला त्यांनी सांगितले की त्या कड्या पण ठेवू नका, त्याचा आकार तुम्ही मेंटेन करा. अच्छा. खूप छान आणि एक महत्वाची उपयोगी अशी ही गोष्ट आहे, जी आपल्या धर्मामध्ये आपल्या शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या फारच कमी आपल्यापर्यंत अजूनपर्यंत खरंय. चालू आहेत किंवा माहिती आहेत लोकांना. त्यातला अग्निहोत्र हे अनेक जण करतात किंवा आपल्याला ऐकून अग्निहोत्राविषयी माहिती आहे, पण त्याच्याविषयी त्याच्या मागची शास्त्र किंवा त्याचा इतिहास किंवा आज तुम्ही जे काही त्याचे राखेपासूनचे महत्व किंवा जगभरामध्ये ते किती ठिकाणी चालू आहे त्याचे जे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मला वाटतं ह्या फारच कमी लोकांना माहिती असतील, की जे केवळ त्यातले अभ्यासक आहेत त्या लोकांपर्यंत जास्त करून माहिती असते. सामान्य लोकांना तर याची माहिती असण्याची शक्यता फार कमी आहे, कारण मुळातच आपण इतक्या आपल्या व्यापामध्ये आणि आपल्या गोंधळामध्ये अडकलेलो असतो की एक्स्ट्रा एफर्ट घेऊन असं वेगळं काही अभ्यासाला लोक जातच नाही. त्याच्यामुळे आज तुम्ही येऊन ही सगळी जी काही माहिती सांगितली आणि त्याचा मला वाटतं खूपच सगळ्यांना खूप चांगला फायदा होईल. आणि आता नवीन वर्ष चालू होईल, 2024 चालू होईल. सगळेजण काही ना काहीतरी नवीन संकल्प करत असतात नवीन वर्षामध्ये. तर ज्यांना ही गोष्टी शक्य आहेत किंवा ज्यांना हे पटतंय किंवा त्यांनी असाही एक संकल्प करायला काही हरकत नाही, करून बघायला काही हरकत नाही की आपण हे एक करू शकतो. तर मला वाटतं तुम्हाला खूप छान माहिती मिळाली आणि आता तुम्ही जो व्हिडिओ बनवलेला आहे तो आपल्या गप्पांनंतर ज्या वेळेला हे लोक बघतील त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसेल त्याची व्यवस्थित. तर हा शेवटी जो दिलेला व्हिडिओ आहे हा तुम्ही जरूर बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्याविषयी लागणाऱ्या वस्तू, त्याचा आकार, ते भांड कसं असतं आणि ते मंत्रोच्चार, या सगळ्या गोष्टी शर्मिलाताईंनी अतिशय छान शांत शब्दामध्ये व्यवस्थित सांगितलेला आहे. त्यामुळे तो व्हिडिओचा शेवटचा भाग तुम्ही नक्की बघा. मला सांगा शर्मिलाताई, आता जाता जाता अजून काही तुम्हाला सांगायचं आहे, काही टिप्स द्यायच्या किंवा काही सांगायचं? टिप्स असं नाही, पण मी सगळ्यांना एक विनंती नक्की करीन की आपल्या सनातन धर्मामध्ये ज्या दिलेल्या गोष्टी आहेत थोडस डोळे उघडे ठेवून आता आपण अशी वेळ आलेली आहे की त्याच्याकडे आपण बघावं, त्याच्या मागचं शास्त्र काय आहे ते समजावून घ्यावं. आणि आपल्याकडे एवढी मोठी परंपरा आहे, संत परंपरा आहे, त्या सगळ्याकडे आपण आता थोडस सगळ्यांनी वळावं. कारण तुम्हाला काळानुरूप आता सगळ्यांकडे भरपूर सगळं मुबलक आलंय, पण मानसिक शांतता मात्र जी गेलीये किंवा ज्या रीतीने जातीये त्याच्यासाठी शेवटी आपला धर्मच आपल्यासाठी उभा राहणार आहे. आपण धर्मासाठी करू, धर्म आपल्यासाठी करेल. धन्यवाद. थँक्यू. आतापर्यंत आपण अग्निहोत्रच्या मागची पार्श्वभूमी काय आहे ते बघितलं. आता मी तुम्हाला अग्निहोत्र करण्यासाठी जी सामग्री लागते ती सांगते. हे आहे अर्ध पिरामिडच्या आकाराचं तांब्याचं भांड आणि अग्निहोत्रासाठी हे तांब्याचंच पाहिजे.
दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे गाईच्या शेणाच्या गौऱ्या. भारतीय गाईच्या शेणाच्या गौऱ्याच पाहिजेत, जर्सीच्या चालत नाहीत. कारण जर्सी ही गाय नाही तर तो दूध देण्यासाठी तयार करण्यात आलेला एक हायब्रिड प्राणी आहे. तिसरं लागतं ते म्हणजे गाईचं तूप. चौथं अक्षदा म्हणजे अख्खे तांदूळ. आणि पाचवी फुलवात किंवा कापूर. आता हे साहित्य का वापरायचं आणि त्याच्या मागची शास्त्रीय कारणे काय आहेत ते आपण बघूया. पहिलं आहे ते तांब्याचं भांड. तांब हे ऑलिगोडायनॅमिक मेटल म्हणजे तांब या धातूमध्ये अँटीबॅक्टेरियल जीवाणूविरोधक गुणधर्म आहेत आणि म्हणून तांब्याचंच भांड वापरायचं असतं. अग्निहोत्र हे अग्नी, उष्णता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस आणि वैश्विक ऊर्जा या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आहे. यात तांब हा एक प्रमुख घटक आहे. 1942 पासून अग्निहोत्रावर जे संशोधन करण्यात येत आहे त्यात एखाद्या टर्बाईनमध्ये जशी उष्णता किंवा ऊर्जा निर्माण होते त्या प्रकारची ऊर्जा अग्निहोत्रात तयार होते आणि म्हणून तांबे हा धातू वापरला जातो. आता पात्राचा आकार पिरामिड उलटा केल्यावर जसा दिसेल तसा आहे. यामागे पण एक शास्त्रीय कारण आहे. पिरामिड याचा अर्थ फायर इन द मिडल म्हणजे ज्याच्या मध्यभागी ऊर्जा आहे असा आहे. पिरामिड हा एक लॅटिन शब्द आहे. हे पात्र ज्या मेटलनी म्हणजे तांब्याने बनलेले आहे आणि त्याच्या आकारामुळे ऊर्जा रिसीव करतं, जनरेट म्हणजे उत्पन्न करतं आणि डिसेंट्रलाइज म्हणजे विकेंद्रित करतं आणि त्याचा उपयोग पर्यावरणाचे हिलिंग आणि प्युरिफाईंग म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी होतो. याचा सर्वात जास्त उपयोग जर सूर्योदय आणि सूर्यास्ताला अग्निहोत्र केले तर होतो. वेळ का महत्वाची तर वेदांमध्ये सांगितलंय आणि आजही हे सिद्ध झालंय की सूर्याचे पहिले किरण जेव्हा पृथ्वीवर पडतात तेव्हा ते प्रचंड ऊर्जा घेऊन येतात. तसंच जेव्हा हे किरण पृथ्वीवरनं मागे फिरतात किंवा विड्रॉ होतात तेव्हा पण असाच एक टर्ब्युलन्स ज्याला आपण ऊर्जेचे वादळ म्हणतो ते तयार होते. प्रत्येक ठिकाणच्या सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा या वेगवेगळ्या असतात. नेटवर तुम्हाला जर्मन सॉफ्टवेअर्स मिळतील ज्यात तुमच्या ठिकाणच्या सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा तुम्ही बघू शकाल. त्यात फक्त तुम्हाला तुमचा पत्ता टाकायला लागतो की वर्षभराचे टाइम टेबल किंवा तक्ता तुम्हाला मिळतो. आता गाईच्या शेणाच्या गौऱ्या. गाईच्या शेणात अमोनिया, मेन्थॉल, फेनॉल, इंडॉल, फॉर्मेलिन आणि जीवाणू खाणारे विषाणू प्रचंड प्रमाणात असतात. हे एक प्रकारचं डिसइन्फेक्टंट म्हणजेच जंतुनाशक आहे आणि म्हणून गाईच्याच गौऱ्या वापराव्या. पुढचं येतं ते गाईचं तूप. गाईच्याच दुधापासून केलेले तूपच का तर गाईच्या तुपाचे औषधी गुण वेदांनी विचारात घेतलेत. आयुर्वेदामध्ये सुद्धा गाईचे तूप हे शक्तिवर्धक, हृदयाला उत्तेजक, स्फूर्ती देणारे, पचायला अतिशय हलके असं सांगितलंय. तसंच गाईचं तूप हे पित्तविरोधी आणि स्मरणशक्ती वाढवते, त्याने मानसिक क्षमता वाढते हे सिद्ध झालंय. आजकालच्या अनेक सौंदर्य प्रसाधनांसाठी गाईच्या तुपाचा उपयोग केला जातो. आयुर्वेदानुसार गाईचे तूप हे अनेक औषधांच्या निर्मितीमध्ये माध्यम, कॅटलिस्ट म्हणून काम करते. जेव्हा गाईचं तूप जळते तेव्हा ते हवेतील विषारी वायूंवर उतारा यासारखं काम करतं. आता पुढचं बघणार आहोत ते मंत्र. अग्निहोत्र करताना, आहुती देताना 2 अगदी लहान संस्कृत मंत्र वेदांमध्ये सांगितलेले आहेत. या मंत्रांचा वातावरणावर आणि मनावर खूप छान परिणाम जाणवतो.
म्हणजेच मंत्राच्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या काम करतात. हा विषय खूप मोठा आहे, त्यामुळे इथे मी जास्त यावर बोलत नाही. आता आपण मंत्र बघूया. सूर्योदयाच्या वेळेस म्हणायचा मंत्र आहे, सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं नमः, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः. आणि सूर्यास्ताला म्हणायचा मंत्र आहे, अग्नेय स्वाहा, अग्नेय इदं नमः, प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं नमः.